येवला शहरात भगवान विश्वकर्मा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा। येवला येथे तालुका क्रीडा संकुल समोर दिलीप गायकवाड यांच्या निवासस्थानी भगवान विश्वकर्मा प्रकट दिन निमित्त प्रतिमेचे पूजन मंगेश गायकवाड व सौ दुर्गा गायकवाड तसेच भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रदेश अध्यक्ष शरद राऊळ, जिल्हाध्यक्ष धीरज सिंग परदेशी, सुभाष महाजन साहेब, श्रावण राजगुरू, दिलीप गायकवाड, रामनाथ राजगुरू, प्रल्हाद मिस्त्री, प्रेमराज शिरसाट, गुलाब राजगुरू, सीताराम शिंदे, निलेश मोरे, संतोष पोपळघट, एडव्होकेट विक्रांत गायकवाड, तानाजी जमधडे, विमल गायकवाड, ज्योती कपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले। तसेच उत्पन्नाचे दाखले व रेशन कार्ड, विश्वकर्मा योजना तसेच विविध सरकारी योजना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। आज विश्वकर्मा प्रगट दिन असल्या कारणाने येवला शहरामध्ये लोहार, सुतार, ओबीसीतल्या तसेच 18 पगड जाती, 12 बलुतेदार, भटक्या विमुक्त आणि आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही भगवान विश्वकर्मा यांचे या ठिकाणी आज पूजन केलं आहे। या भगवान विश्वकर्मा म्हणजे का संपूर्ण जगाचा देव आपण समजला जातो। तर याच्यामध्ये अनेक जाती उपजाती आहेत। तर या ठिकाणी त्यांचा प्रगट दिन असल्यामुळे आपण या ठिकाणी त्यांचं पूजन करून आपण या ठिकाणी त्यांना सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी पूजन केलं आहे। तसेच आज आमच्या येवला लोकसभा मतदारसंघामध्ये या सुतार लोहार समाजांची लोकसंख्या 18 ते 19 हजारापर्यंत आहे। तसेच या समाजाला केंद्र शासनाने व राज्य शासनाने विश्वकर्मा योजना चालू केली, त्याच्यानंतर बांधकाम कल्याणकारी योजना या ठिकाणी चालू केली आहे। आमच्या येवल्याचे भाग्यविधाते नामदार घोळवे साहेब यांच्या माध्यमातून लोहार सुतार समाजाचे सुताराचा फार मोठं मंदिर आहे, त्या ठिकाणी त्यांनी निधी मंजूर केला असून थोड्या दिवसात त्या मंदिराचं बांधकाम चालू या ठिकाणी होणार आहे। तसेच मला या ठिकाणी आपणास विनंती करायची आहे, हा जो विखुरलेला समाज आहे, हा गावगाड्यातला समाज आहे, हा भटकंती करून कुठेतरी स्थायी झाला समाज आहे। तर या समाजासाठी मुलांना शिक्षण, तसेच यांचा रोजगारीचा प्रश्न, तसेच यांना घरकुल योजना, या अशा विविध शासनाच्या योजना या समाजाला आज प्रगट दिनाच्या निमित्ताने मी आपणास विनंती करतो की या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त या लोकांना या योजनेचा लाभ कसा होईल या ठिकाणी नामदार घोळवे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माध्यमातून आम्ही या लोकांना अनेक प्रकारचे कागदपत्र असेल, यांचे जातीचे दाखले असेल, त्यांना रेशन कार्ड असेल, यांना घरकुल योजना असेल, त्या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत। आज विश्वकर्मा भगवान यांचा प्रकट दिन असल्याने सर्व सुतार, लोहार, इतर समाजातील लोक इथे जमलेले आहेत। आम्ही त्यांचे पूजन केलेलं असून त्यांच्याकडून आम्हाला आशीर्वाद मिळावा, तसेच सरकारकडून आम्हाला ज्या ज्या योजना असेल त्या मंजुरी मिळावी। तसेच आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे आज जन्मदिवस आहे, त्यांना आमच्या सर्व समाजाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो।